मॉर्निंग, कसे आहात? स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार. आज मी आपल्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. प्रिशू आताच उठली. ती उठल्यानंतर गोधड्यांच्या घड्या करायचे बाकी होतं, तर ते सुद्धा मी आता करून घेते. आणि आज ती खूप उशिराने उठली, नाही तर आमच्या उठण्याच्या आधी ती उठते. असं तर इथं गोधड्यांच्या घड्या झाल्यानंतर कपडेसुद्धा धुवून घेतले. ती तिच्या पप्पांसोबत खेळत होती. धुवून घेतलेले कपडे गॅलरीमध्येच टाकूयात. आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळी कामे आरामात होत आहे. असं सगळ्यांच्याच घरी असंच असतं. शाळेचा दिवस असला की पटकन मुलांना डबा करून द्यायचा. ते शाळेत गेले की पटापट सगळी कामे आवरली जातात. सुट्टी असली की सगळी कामे हळूहळू होतात. कपडे झाल्यानंतर माझं घरसुद्धा झाडायचं बाकी होतं, तर चला आता घरसुद्धा झाडून घेऊया. तुम्हापैकी बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात ही चहाने होत असेल. त्यातलेच आम्ही सुद्धा आहोत. आधी कामे आवरून घेतले, त्यानंतर चहा ठेवली. तर मस्त गरम गरम चहा तयार आहे. तर आम्ही चहा घेतो आणि त्यानंतर स्वयंपाकसुद्धा मला करायचा आहे. आधी प्रिशूला झोपवणार, नंतर स्वयंपाक करायला घेणार. चहा झाल्यानंतर प्रिशूची अंघोळ केली आणि ती आता झोपली. तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून घेते. तर आज मी नाचणीच्या भाकरी करते आहे. आणि आपण जेवढा चांगला पीठ मळतो ना, तेवढ्या चांगल्या भाकऱ्या होतात. तर इथं मस्त अशी नाचणीची भाकर करून घेतली आणि ती आता भाजूनसुद्धा घेऊयात. भाकऱ्या करताना नेहमीच मी परातीचा वापर करत असते. पोळपाटापेक्षा परातीवर बऱ्यापैकी चांगल्या भाकऱ्या जमतात. तर इथं माझ्या सगळ्या भाकऱ्या करून झालेल्या आहेत. मेथीची भाजी धुवून घेतल्यानंतर एकीकडे कढई ठेवली आणि त्यात जिरे मोहरी टाकूयात. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकूयात. तसेच ठेचून घेतलेलं लसूण टाकूयात. मेथीची भाजी अगदी साध्या पद्धतीने मी बनवत असते आणि आमच्या घरात सर्वांनाच आवडते. लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मेथीची भाजी टाकूया आणि न झाकता अशाच पद्धतीने परतून आपण मेथीची भाजी बनवून घेऊया.
दुपारनंतर काही शूट केलं नव्हतं. आता रात्रीचं 9 वाजलेलं आहेत आणि आता मी खाली गोधडी टाकून घेते, कारण प्रिशूसुद्धा झोपून गेली. तिला सर्दी खोकला झाला आहे, तर तिला मी वाफ देत होती, तसं ती झोपी गेली. तर म्हटलं आता पटकन गोधडी टाकून घेऊयात. कधी पिल्लूचे पप्पा टाकतात तर कधी मी टाकून घेते. प्रिशूला खाली झोपवलं आणि मेथीची भाजी सकाळी बनवली होती. एक जोडी तशीच होती, तर म्हटलं तीसुद्धा निवडून घेऊयात. आणि एका हवाबंद डब्यामध्ये निवडून घेतलेली मेथीची भाजी ठेवली तर छान फ्रेश राहते 3-4 दिवस. तर चला मेथीची भाजीसुद्धा निवडून घेऊयात. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवूयात. आय होप आपल्याला नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओही आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.